दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये 42 रुपयांची वाढ. नवीन दरानुसार व्यावसायिक सिलेंडर 3113 रुपये 50 पैशांना मिळणार. नवीन किमती आजपासून लागू. विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते आज अर्ज दाखल करणार. महाराष्ट्रामधील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 11 नावांची यादी जाहीर. दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब. विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित. अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार. महायुतीकडून रायगडसाठी अनिकेत तटकरेंना उमेदवारी. युती धर्म पाळण्याच्या शिंदेंच्या सूचना. आज अनिकेत तटकरे अर्ज भरणार. सेना आमदार राहणार उपस्थित. तर शिंदेंनी युती धर्म पाळण्याच्या सूचना दिल्यानंतरही रायगडच्या जागेसाठी महेंद्र दळवी आग्रही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. तर विकासाच्या ध्येयानं कार्य करण्यासाठी शिंदेंचं मार्गदर्शन प्रेरणादायी. अनिकेत तटकरेंचं भाष्य. रायगडकरांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल. गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास महेंद्र थोरवेंनी व्यक्त केलाय. तर महायुतीचे नेते याबाबत निर्णय घेतील. ते घेतील तो निर्णय मान्य असेल. सुनील तटकरेंची सावध भूमिका. विधान परिषदेच्या 17पैकी 17 जागा जिंकणार. महायुती एक दिलानं निवडणूक लढवणार. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती. भाजपकडून अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे तर छत्रपती संभाजीनगर जालन्यातून सुहास शिरसाट उमेदवार. जळगाव विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदवारी जाहीर. चंद्रपुरात भाजपकडून अरुण लखानी. अमरावतीमधून प्रवीण पोटे तर भंडारा गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी. सांगली साताऱ्यामधून धैर्यशील कदम. सोलापुरातून राजेंद्र राऊत निवडणुकीच्या रिंगणात. धाराशिव बीड लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा. भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी. दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर, ओमप्रकाश शेटे होते इच्छुक. सांगली सातारा विधान परिषदेसाठी मवियाकडून बाळासाहेब पाटलांना उमेदवारी. पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटलांना उमेदवारी. बाळासाहेब पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार. छत्रपती संभाजीनगर जालन्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवाराची घोषणा. देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर. अंबादास दानवेंची ट्विट करत माहिती. अहिल्यानगर विधान परिषदेसाठी मवियाकडून राणी लंकेंना उमेदवारी. पवारांच्या राष्ट्रवादीकडून राणी लंके उमेदवारी अर्ज भरणार. राणी लंके खासदार निलेश लंके यांच्या पत्नी प्राजक्त तनपुरेंच्या पक्षप्रवेशानंतर राणी लंकेंना अहिल्यानगरमधून उमेदवारी. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट. भाजप सेनेमध्ये फूट पडल्याची चर्चा. भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आज उमेदवारी अर्ज भरणार. अकोल्यामधील आरएसएस कार्यालयावर हल्ला झाल्याचं प्रकरण. काँग्रेस आमदार साजिद पठाण यांच्यासह 13 जणांची निर्दोष मुक्तता. 2010 रोजी तक्रारीनुसार 12 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका. जरांगेंना दिलेली आश्वासनं सर्वांसमोर आहेत. जरांगेंना दिलेल्या आश्वासनांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला. 15 तासानंतर जरांगेंचं उपोषण मागे. उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होईल. सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण. जरांगेंचा इशारा. मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. उन्हामध्ये उपोषण केल्यानं जरांगेंची तब्येत खालावली. पुढील 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणार. मनोज जरांगे यांनी फडणवीसांना कलाकार म्हटलं होतं, पण मनोज जरांगे हेही उपोषण करण्यात फार मोठे कलाकार आहेत. अनेक राजकारणी हे देखील कलाकार आहेत. रामदास आठवलेंचं वक्तव्य. मराठा अभ्यासकांनी केलेल्या सूचना शिष्टमंडळाकडून मान्य. फक्त सातारा संस्थांच्या गॅझेटचा मुद्दा राहिलाय. महाधिवक्त्यांशी बोलून लवकरच तोडगा काढणार. शिष्टमंडळाचं जरांगेंना आश्वासन. सरकारकडून शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं आश्वासन. माझी ब्रेन मॅपिंग करा असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा. त्यांनी माझा घातपात करायला कुणाला लावलं ते समोर आलं पाहिजे. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. माझी आणि माझ्या विरोधात असलेल्यांची नार्को टेस्ट करा. नाव न घेता मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. मनोज जरांगेंची राधाकृष्ण विखे आणि प्रसाद लाड यांच्यासमोर विनंती. सरकार डबल ढोलकी. ओबीसींवर अन्याय. लवकरच रस्त्यावर उतरणार. विजय वडेट्टीवार आक्रमक. तर काँग्रेसनं तरी ओबीसींचं काय कल्याण केलं? विजय वडेट्टीवारांच्या टीकेला जरांगेंचा सवाल. जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं. जरांगेंच्या मागण्यांची पहिल्यांदाच पूर्तता झाली. तायवाडेंची प्रतिक्रिया. तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट. ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही. बबनराव तायवाडेंचं भाष्य.
आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, तर आमच्या टीकेवर लक्ष्मण हाकेंचं राजकारण सुरू, प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर. येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफी केली जाईल, कृषी मंत्री दत्ता भरणेंची चौंडीमधल्या सभेमध्ये घोषणा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कर्जमाफी होणार हे आम्ही किती दिवस ऐकतोय, सरकार केवळ घोषणा करतंय, आदित्य ठाकरेंची टीका. एकीकडे घोषणा करायची आणि दुसरीकडे महागाई वाढवायची, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण बंद करा, आधी स्वतःचा इतिहास तपासा, कांद्याला हमीभाव देण्याच्या रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ पन यांचं प्रत्युत्तर. शरद पवार कृषी मंत्री असताना किती वेळा कांद्याला हमीभाव मिळाला, नवनाथ पन यांचा रोहित पवारांना सवाल. लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख महिला अपात्र, पडताळणीनं तर महिलांची नावं योजनेतून वगळली, लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000वर. ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. आम्ही लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं, कुणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, चौंडीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करा, रोहित पवारांची मागणी. तर कशाचं ऑडिट केलं पाहिजे याचं भान ठेवायला हवं, रोहित पवारांच्या मागणीनंतर फडणवीसांची टीका. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार आमने सामने, दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आमने सामने आल्यावर जोरदार घोषणाबाजी केली. तर हे प्रेरणास्थळ, इथे राजकारणासाठी नव्हे तर अहिल्यादेवींना अभिवादनासाठी यावं, राम शिंदेंची प्रतिक्रिया. अहिल्यादेवींच्या जीवनावर शासनाच्या वतीने एक चित्रपट काढणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती. दरम्यान अजित पवारांच्या आठवणीमध्ये सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर. मोदींच्या काटकसरीच्या आव्हानाला भाजपकडून प्रतिसाद, मात्र राऊत थट्टा मस्करीमध्ये व्यस्त. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. देवेंद्र फडणवीस सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास करतात, संजय राऊत तयार आहेत का, बन यांचा सवाल. धनंजय देशमुखांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार खोटी, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये तक्रार खोटी असल्याचं उघड. धनंजय देशमुखांनी धमकी दिल्याची समाधान खिंडकरची तक्रार. दोन्ही बाजूंच्या फिर्यादींनी जाणून बुजून खोटी तक्रार दिली, पोलिसांची माहिती. कोणत्या पक्षाचं सरकार येतं याची राजकारणामध्ये 90% लोक वाट बघतात, पक्ष का सोडला हे नेत्यांनाही कळत नाही. राजकीय नेत्यांच्या पक्षांतरावर नितीन गडकरींचं मिश्किल वक्तव्य. विषारी दारू प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, सीआयडीकडून परिपत्रक जारी. पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये 11 तर हडपसरमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी, पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षामध्ये रवानगी. या प्रकरणामध्ये 4 पोलीस कर्मचारी निलंबित. मंत्री गिरीश महाजनांचा दौरा अचानकपणे ठरल्यानं पिंपरी चिंचवड पोलिसांची तारांबळ, रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या 4 चाकींना धक्का देण्याची पोलिसांवर वेळ. हिंदू आता जागा झालाय, पुढच्या काळामध्ये जिहाद होऊ देणार नाही, देशामध्ये आणि राज्यामध्ये जिहाद सुरू आहे, त्यामुळे हिंदू संघटित झाला पाहिजे, संजय केळकर यांचं वक्तव्य. डोंबिवलीमधील 4 एकर 25 गुंठे जमीन पिंपळेश्वर महादेव मंदिराला देण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून सहकुटुंब संकल्पपूर्ती पूजन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार. टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हुबळीमध्ये हल्ला, संतप्त आंदोलकांच्या हल्ल्यामध्ये कल्याण बॅनर्जींच्या डोक्याला दुखापत. पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यासाठी जाताना निदर्शकांकडून धक्काबुक्की, खासदार समर्थक आणि निदर्शक आमने सामने, हुबळीमध्ये तणाव. बॅनर्जींवर भाजपनं केलेल्या हल्ल्याचा धिक्कार. बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्यावरून राऊतांचा भाजपवर निशाणा, तर भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली तेव्हा राऊत गप्प का होते, भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयचं पथक 19 दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडून सीबीआयकडून अधिकृत माहितीचं संकलन सुरू, आणखीन काही जणांची चौकशी होण्याची शक्यता. जालन्याच्या बाची उमरत तांडामध्ये भोंदूबाबांना महिलांचे दागिने पळवले, गावकऱ्यांनी पाठलाग करून भोंदूबाबाला बेदम चोपलं. भिक्षा मागण्याच्या बहाण्यानं 4 ते 5 भोंदूबाबा गावामध्ये शिरले होते. चोरी करणारे एक भोंदू गावकऱ्यांच्या तावडीमध्ये सापडले. चाकणमध्ये डंपर बाजूला घेण्याच्या वादातून 2 तरुणांचं अपहरण, बिदरवाडी पाट्यावरून गाडीमध्ये जबरदस्तीनं कोंबून नेत जीवघेणा हल्ला, 7 ते 8 जणांवर गुन्हे दाखल. पुण्यातल्या विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचं प्रकरणाचा तपास सीआयडीनं हाती घेतल्यानंतर तपासाला वेग. 8 आरोपींची पाषाणमधील कार्यालयामध्ये कसून चौकशी, इथेनॉलच्या स्रोताचा शोध घेण्यावर विशेष भर. पुण्याच्या चाकणमध्ये डंपर बाजूला घेण्याच्या वादातून 2 तरुणांचं अपहरण, चाकणच्या बिरदवडी फाट्यावरून थार गाडीमध्ये जबरदस्तीनं कोंबून दिलं. रोहकलच्या डोंगरावर नेऊन कोयता रॉडनं तरुणावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यामध्ये 2ही तरुण गंभीर जखमी, 7 ते 8 जणांवर. थकबाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा बीएमसीकडून लिलाव करण्यात येणार. भूखंड आणि इमारतींच्या मूल्यांकनासाठी संस्थेची नियुक्ती.
संस्थेसाठी बीएमसीकडून 21,67,000ची तरतूद. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये बुडून 2 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू. अनिकेत भारती, संकेत खरात हे दोघे पोहण्यासाठी पाण्यामध्ये उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही बुडाले. रत्नागिरीमध्ये आजपासून पुढील 2 महिने मासेमारी बंद. 31 जुलैपर्यंत मासेमारी बंदी राहणार. शेकडो मच्छीमारी नौका बंदरामध्ये विसावल्या. धाराशिवच्या वाशी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेवरील पत्रा उडून गेलाय. वादळी वाऱ्यामुळे धाराशिवच्या अनेक गावांमध्ये घरांवरचे पत्रे उडाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं हाहाकार. बिडकीनमध्ये घरावरून गेलेल्या विजेच्या तारेवर मोठं झाड कोसळल्यामुळे जोरदार ठिय्या. परिसरात भीतीचं वातावरण. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यामध्ये अचानक वातावरणामध्ये बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. तालुक्यातील गुढे, जुवारडी आणि आडळसे परिसरात गारपीट. पिकांच्या नुकसानीची शक्यता व्यक्त. परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी. अचानक आलेल्या रिमझिम पावसामुळे नागरिकांची धावपळ. मात्र या पावसामुळे उकाड्याला हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. अहिल्यानगर शहरासह अनेक भागात पावसाची हजेरी. अनेक भागात वीज पुरवठाही खंडित. पावसामुळे काढणीला आलेला कांदा, भाजीपाला पिकाला फटका बसण्याची शक्यता. खटाव तालुक्यामधल्या डिस्कळ, ललगुण, बुध या परिसरात गारांचा पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं. तासभर पडलेल्या पावसामुळे भूजल पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्त असणार आहे. नाशिकच्या मालेगावात जोरदार पावसाची हजेरी. नाशिक शहरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा. नांदेड जिल्ह्यातील विविध भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. हवामान खात्यानं नांदेड जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट दिलाय. मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, अर्धापूर तालुक्यात पाऊस. जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक भागात पहाटेच्या सुमारास पावसाची हजेरी. 10 ते 20 मिनिटं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित. गोंदियामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा फटका. राज्य महामार्गालगत वाळवण्यासाठी ठेवलेलं धान आणि मका पूर्णपणे भिजलं. 5 एकरावरील धान आणि मका पूर्णपणे भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अकोल्यामध्ये जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी. उन्हाची तीव्रता कमी झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा. बुलढाण्याच्या खामगाव आणि शेगाव परिसरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा. साताऱ्यामधल्या कोयना धरणाची पाणी पातळी घटल्यामुळे कोयना जलाशयाचं बॅकवॉटर ओसाड पडल्यानं जुन्या कसबापेठ, बामणोली गावाचे अवशेष दिसू लागलेत. 1952च्या आधी या भागामध्ये कसबापेठ, बामणोली वस्ती होती. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर या गावाचं स्थलांतर. बोरिवली पश्चिमेमध्ये मुख्य जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. पाण्याचा दाब प्रचंड असल्यामुळे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाण्याचे फवारे उडाले. पाणी पुरवठा बंद करून जलवाहिनी दुरुस्तीचं काम. पुण्यामध्ये शिवसेनेच्या महिला आघाडीनं दारूचे गुत्ते फोडले. पुण्यामध्ये शिवसेनेकडून दारूच्या अड्ड्यांवर दाणके घेऊन आंदोलन. दारू विक्री होणाऱ्या गुत्त्यांवर शिवसेनेची धडक. शहापूर तालुक्यामध्ये वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून मानवी साखळी आंदोलन. झाडतोडीच्या विरोधात आवाज उठवला. अनधिकृत वृक्षतोडीमुळे तापमान वाढत असल्याचा आरोप. झाडं वाचवा आणि अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचा संदेश. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च 2026च्या 10वी परीक्षेचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्रांचं आज विद्यार्थ्यांना वाटप. राज्यभरातील शाळांमध्ये यासाठी तयारी पूर्ण. राज्यातील 757 शाळा बंद करण्याच्या किंवा अनुदानापासून वंचित ठेवण्याच्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून स्थगिती. शाळांना सुनावणीची संधी न देता कारवाई केल्याबद्दल न्यायालयाकडून शासनाच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे. बुलढाण्यामध्ये विनापरवाना शेतमालाची खरेदी विक्री सुरू असल्याचा आरोप. बाजार समितीचा परिसर सोडून शेतमालाची खरेदी विक्री सुरू. व्यापाऱ्यांचा आरोप. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकले. बीडमध्ये पैशांच्या वादातून महिलेवर चुलत दिराकडून कोयत्यानं हल्ला. महिलेवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आरोपी आणि पीडितेमध्ये अनैतिक संबंधही असल्याची माहिती. वडवणी पोलिसात आरोपीच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल. नांदेडमधल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेमध्ये 80 तोळं तारण ठेवलेल्या सोन्याची अफरातफर झाल्याचा धक्कादायक प्रकार. कॅश इन्चार्ज आणि सर्व्हिस मॅनेजरवर 85 लाखांहून अधिक किमतीचं सोनं लंपास करून बनावट सोनं ठेवण्याचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये गाडीला कट मारला म्हणून 4 चाकी वाहनांची तोडफोड. आरोपीनं वाहनांची तोडफोड करून स्थानिकांना धमकावलं. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यामध्ये मुकेश यादवच्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबई विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई. सराईत फसवणूक करणारा आरोपी अटकेत. आरोपीवर देशभरात 10हून अधिक गुन्हे दाखल. आरोपी स्वतःला विद्यार्थी सांगून प्रवाशांची फसवणूक करायचा.
नाशिकच्या इगतपुरीमधील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीमध्ये झालेल्या 2 वेगवेगळ्या चोरीच्या घटनांप्रकरणी घोटी पोलिसांकडून तिघांना अटक, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या घरी चोरी, कंपाऊंडमधून चोरट्यांनी मोबाईल पळवल्याची माहिती, दोन्ही चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद, पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अकोला नवेगाव शेतशिवारामध्ये सुरू असलेल्या अवैध गावठी दारू हातभट्टीवर पोलिसांकडून मोठी कारवाई, धाडीमध्ये हातभट्टीचा अड्डा पूर्णपणे उद्ध्वस्त, कारवाईमध्ये 2 जणांना अटक, सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. धाराशिवमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल घरफोड्या करणाऱ्या अजय शिंदेला अटक, आरोपीकडून 45,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जिल्ह्यातील तब्बल 32 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस. पिंपरी चिंचवडमध्ये वेगानं जाणाऱ्या एका बसची 2 चारचाकींना धडक, धडकेमध्ये चारचाकीमधील दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी, कोणतीही जीवितहानी नाही, चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील पंचमुखी परिसरात पाडकाम सुरू असताना एका इमारतीचे 2 मजले अचानक कोसळले. या दुर्घटनेमध्ये 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरू, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भंडारा जिल्ह्यामधील तुमसर रामटेक मार्गावर ट्रक आणि चारचाकी वाहनाचा अपघात, अपघातामध्ये 3 जागीच मृत्यू, 1 जण गंभीर, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुंबईच्या राहत्या घरी सुमन कल्याणपूर यांचं निधन. वाशिमच्या मानोऱ्यामध्ये धरण परिसरात लागलेल्या आगीमुळे शेतीचं मोठं नुकसान, धरण परिसरातील सिंचनासाठी टाकण्यात आलेले साहित्य जळून खाक, आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. कोल्हापूरच्या आरोळ गावातील पिता पुत्र एकाच वेळेला मुंबई पोलीस दलामध्ये भरती, विजय पाटील हे निवृत्त जवान आहेत, तर त्यांचा मुलगा पृथ्वीराज पाटील यांनी 19व्या वर्षी यश मिळवलंय. आरोळमधील ग्रामस्थांकडून दोघांचं जल्लोषात स्वागत. अधिक ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त जेजुरीच्या खंडेरायाला घातलं बत्ताशापासून बनवलेले दागिने, देवासमोर 51 किलो अनारसे बत्ताशे, म्हैसूर यांची आरास साकार. किल्ले रायगडाचा पायी मार्ग 30 मे ते 1 जून दरम्यान बंद, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दगड हटवण्याचं काम सुरू. भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून भाविकांसाठी खुलं होणार, सभामंडप आणि पायरी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात, 5 जूनपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पारदर्शक मंडपाची उभारणी, पारदर्शक मंडपामुळे भाविकांना कळस दर्शन घेता येणार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक मंडपाची उभारणी. पावसामुळे चारधाम यात्रा काही काळ विस्कळीत, यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर मुसळधार पाऊस, पावसामुळे धबधबा प्रवाहित झाल्यानं रस्त्यावर माती आणि दगड आले वाहून, रस्ता साफ करून वाहतूक पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. हवामान स्वच्छ आणि अनुकूल झाल्यानंतर केदारनाथ यात्रा पुन्हा सुरू होणार. हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यामध्ये भयंकर अपघात, भरधाव वेगामध्ये असणारी कार 500 मीटर खोल दरीमध्ये कोसळली. दिल्लीमध्ये मेहरोलीमध्ये बांधकाम सुरू असलेली 4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलं आहे का, शोध सुरू.